आता मी घराच्या वरती आलोय आणि वरतून आमचं घर काहीसं असं दिसतं. एवढा धोधो पाऊस पडतोय ना की माझा आवाज पण कॅमेरामध्ये क्लिअर कॅप्चर होत नाहीये. समोरच तिथे आम्हाला एक कोल्हा स्पॉट झालाय. लोक मुंबईत आपल्या कुत्र्यांना वॉकला घेऊन जातात, इथे कोकणात काय होतं बघा. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आलोय मी कोकणात, आणि ते देखील पावसाळ्यात. आता पावसाळ्यात कोकण कसं दिसतं हे चला आज मी तुम्हाला दाखवतो. किती मुसळधार पाऊस असेल आणि तुमच्याकडे जर छत्री नसेल तर फक्त हे सागाचं पान तोडायचं, असं डोक्यावर घ्यायचं. हे वॉटरप्रूफ आहे, अजिबात एक थेंबही तुमच्या अंगावर लागणार नाही आणि तुम्ही अजिबात भिजणार नाही. वॉटरप्रूफ पान सागाचं आहे. हा बघा, 2 वर्षापूर्वी लावलेला साग आहे. आता जवळजवळ 10 फूट झाला आहे. आता हा चांगला जगला आहे. काही वर्षात हा मस्तपैकी एक मोठा वृक्ष होईल, सागाचं झाड. आता मी घराच्या वरती आलोय आणि वरतून आमचं घर काहीसं असं दिसतं. हा आमच्या गुरांचा गोठा आहे, ज्याच्यात मोजकी 3च गुरं आहेत. आता आणि ही आमची लाडकी गुरं, ज्यांचे व्हिडिओज मी यूट्यूबवर नेहमीच अपलोड करत असतो. या आमच्या गुरांच्या गोठ्यासमोरच व्ह्यू बघा तुम्ही, काय सुंदर आहे. आता या वाड्याच्या खालीच आहे आमचं घर. हे बघा, आमच्या गुरांच्या गोठ्याच्याच बाजूला आहे ही शेणकई, ज्याच्यातून आम्हाला पूर्ण झाडांना शेणखत इथूनच मिळतं. याच्यात एक प्रकारचा किडा असतो जो या शेणाचं शेणखत तयार करतो. हे झाड जे आपल्याला केळ्यांचं दिसतंय ते केळ्याचं नसून आहे चवईचं. हे आहे खोपटं, ज्याच्यात आम्ही वर्षभराची लाकडं साठवून ठेवतो. हे समोरचं आमचं घर आहे आणि तुम्ही फक्त व्ह्यू बघा. ज्याच्या घरासमोर असा व्ह्यू आहे त्याला काय पाहिजे अजून आयुष्यात. आत्तापर्यंत अनेक टुरिस्ट स्पॉट फिरून आलोय मी, पण जे सुख कोकण देऊ शकतं ना ते कोणीच नाही. बघा किती छोटे छोटे खेकडे आहेत बघा. माझ्या बोटापेक्षा छोटा खेकडा आहे हा.
समोरच तिथे आम्हाला एक कोल्हा स्पॉट झालाय. हो, कॅमेरामध्ये दिसतो का आता? आम्ही भरपूर आवाज करत आलो, त्यामुळे तो कोल्हा आम्हाला बघताच पळाला. अनेकदा कोल्हे इथे खेकडे खायला येतात आणि लोकांना स्पॉट होतात. यानं काय मस्त सी फेसिंग घर आहे. आता हेच जर मुंबईला असतं तर या घराची किंमत करोडोमध्ये असते. जवळजवळ 100 वर्ष जुनं असं हे हापूसचं कलमाचं झाड आहे. ह्याला आपण जर का फांद्या बघितलात तर खालपासून फांद्या फुटलेल्या आहेत आणि प्रत्येक फांदी म्हणजे एक झाड आपण समजू शकतो एवढ्या याच्या फांद्या मोठ्या आहेत. आणि अजूनही हे कलम चांगलं लागतं आणि त्याचा जो कोण मालक आहे त्याला प्रचंड नफा मिळवून देतं हे झाड. तर त्याच्यासाठी हा एक कल्पवृक्ष आहे असं आपण म्हणू शकतो. हा आहे DJI Osmo Action 4 आणि आजचे बरेचसे व्हिडिओ मी या कॅमेराद्वारे कॅप्चर केलेले आहेत. याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, जे की 4K 120पर्यंत हा व्हिडिओ शूट करून देतो मला. जर तुम्हालाही याची प्राईस चेक करायची असेल तर खाली मी एक लिंक मेन्शन केलेली आहे, जाऊन एकदा नक्की प्राईस चेक करा. पट्ट आहे त्याच्या आत येते बाहेर जाते, आत येते बाहेर जाते. तर मगाशी बाहेर होतं पूर्ण. हे ऊन पडते ना म्हणून बाहेर आलं. पण याला पाऊस पण पडला ना, घाण करून टाकला ना. नाही रे, निघणार नाही.